बोलत होतो रक्ताची नाती संपतील, संपले. 1.5 वर्षापूर्वी आपण सगळे, तुम्ही आणि मी, आता आपण एका शिवारातले, एकाच गावातले, आपण एकच आहे. आपण 50 अंत्यविधी पाहिलं 3 महिन्यात. 50 एका गावानं. अरे शेतकऱ्याचा बैल मेला तर पुरला जातोय, शेतकऱ्याची गाय मेली तर पुरली जातोय. त्यापेक्षा वाईट माणसं जाळलीत, त्यापेक्षा वाईट. 50% प्रेत वडीत नेले रे, वडीत नेलेत वडीत. आणि 50% प्रेत कधी पेटवले माहित नाही. माहित बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बाप मेला मुलाला माहित नाही, बायको मेली नवऱ्याला माहित नाही. एकच मुलगा बापाला पाणी पाजायला माहित, आणि एकच मुलगी गळ्यातले दागिने मोडले आणि तिचं लग्न केलं, पण ती बापाचं शेवट तोंड पाहिला नाही आले. आणि कोरोना झालेल्या माणसाला गावातल्या लोकांनी इतक्या वाईट वागणुकी दिल्यात महाराज. लोक फक्त माईक हातात घेऊन शांतपणाच्या भाषा आणतात, जनता नादी लावायची, सीझन काढून घ्यायचा बस. निवडणुका आली का धर्म काढायचा, तेवढं भांडवल आहे. धर्म काढायचा, खालच्या कुद्या लावून द्यायच्या, वरच्यानी एका हातीला त्रास. आणि खालच्या द्यायच्या कुद्या लावून, आणि खालचे भंगरीचे त्यांनी बसायचं मारामाऱ्या करीत, वरचे तीची देत. 1.5 महिना झाला कार्यकर्त्यांनाच कळलं आपण कोणत्या पक्षात. दीड झाले, माणसं संपली ना महाराज. आणि वरच्यांनी फक्त स्वार्थ साधायचा आहे, त्यांना तुमच्याशी काही घेणं नाही, काय नाही. फक्त सीजन आला तर धर्म काढायचा, खालच्यांच्या लावून द्यायचा. 2च शब्द भाषणात मिळतील तुम्हाला, धर्म आणि शेतकरी. बस या 2 मुद्द्यावर काम दाखवायचे. आणि त्यांना माहिती धर्मावर खालच्याच्या मारामाऱ्या होत्या आणि बाटलीवर शेतकरी बदलाते. क्वार्टर दिली का तो फुटला. आणि ही 2च माणसं अशी आहेत का कवाय फुटायला. सर्व्हिसवाले फुटणार, सर्व्हिसवाले इनामदार आहे, ज्याने नोकरी लावलं त्याचाच प्रचार करणार. त्यांच्या घरात त्यांच्या बापाचे फोटो नाही, पण नोकरी लावणाऱ्याचे फोटो आहेत. नाही साहेब म्हणले आज रविवारी लग्न करायचं नाही, कॅन्सर. साहेब म्हणले आज सोमवारी लग्न करीत राह, चैनच बंद करायचं. स्वाभिमान विकलेली माणसं समाजात जास्त तयार झाली महाराज. आता आपण सगळे एका गावातले, आपला बाप गरीब होता मान्य ना, आपली आई गरीब होती मान्य, पण आपल्या आई बापाने आपल्याला हॉटेलमध्ये ठेवलं नाही, आपल्याला कोणाच्या बुटाचा काय ठेवलं नाही, आपल्याला स्वाभिमानानं बांधावर उभं केलं. इधर आपण शेतकरी असू द्या ना, जाऊ आपल्या आई 3 रंगात नेसत होती, बिचारीला मागणी नव्हती, तिकडे होते तिच्या डुबल्याला, पण तिनं आपल्याला स्वाभिमान शिकवलाय, लाचारी शिकवली नाही. काय नाही माझं पोरग सहलीला जाणार नाही, माझ्या घरात गव्हाचं पीठ, तिनं 2 चपात्याचं पीठ शगम आणलं, 2 चपात्या करून दिल्या, पण तिनं मुलांमध्ये मुलाची इज्जत जाऊ दिली नाही दिली. पैसे दिले, 10 रुपये द्यायचे, 2 दिले, पण आपल्या आई बापांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलं महाराज. आणि आज अख्ख्या लोकांनी स्वाभिमान गहाण टाकला, गहाण. आता तुम्ही एवढे रंगलेलं मायापुढं, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, इंद्रीकर गेला उडत, अशी भिकार लोक झाली. स्वाभिमान विकलेला समाज जास्त तयार झाला महाराज. याला गावठी भाषेत म्हणायचं लाचार. आणि लाचार लोकांची संख्या वाढली, परिणाम धर्माला ग्लानी आली. मी तेव्हा तुम्हाला म्हणत होतो रक्ताची नाती संपतील, संपली. एवढा मोठी कोरोनात माणसं गेली, कवडी मात्र लोकांमध्ये फरक पडला नाही. लोक जशीच्या तशीच आहेत. उलटी जास्त दारू प्यायला लागली लोक. कोरोना झाल्यापासून तर इतकी लोक दारू पितात, 90% लोक प्रत्येक गावात दारू पितात. फक्त 10% आमच्यासारखे नालायक राहिले, आम्ही पिती नाही तर सरलाच लोक दारू पितात. काय म्हणजे तुझे 18 ते 22 तर टोटल दारू पितात, टोटल. 18 ते 22 मध्ये कॉलेजला जरी असला तरी हंतोच. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 10व्या गाडी लावायची, 90 हाणायची,
मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांब, पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, माळकड्याला पाहिलं का खकारा टाक, अवलाद उठटून गेली. एवढेचे मिश्या नाही, मिश्या नाही, मिसरूट नाही, अंडरपॅनला गुचिड बघला तू पण 90 आहेच. आणि त्याच्यापेक्षा सुशिक्षित लोक जास्त दारू देतात, पण ते हुशार आहेत, ते लोकांना देत नाही, ते दर्जेदार दारू देत. ते सगळे झोपल्यावर झिरोच्या बल्ब खाली पिणार, रिलॅक्स, वास येऊ नये म्हणून पुदीन हाणा खाणार. आणि त्याची बायको म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय बदलला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता एवढ्यात त्यांच्या वागण्यात लय बदल झाला. आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला जर कामावरून आल्या आल्या एक खांबा दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोत उठानं सुद्धा होत नाही ग, उठानं सुद्धा होत नाही. आणि मी सुद्धा रातभर त्याच्याकडे डोकून लय वाकात ग, लय वाकात, लय थुकात, लय वाकात ग. आणि ताण लागली का तीच गादीसाठी तर ग, तीच गादीसाठी. पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लई बदल झाला. संपली माणसं महाराज. आता हसाल, माझी एकच इच्छा आहे, आता श्रावण महिना आहे, माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. आता मी हयतवर तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आता मी काय अजून 1-2-3 वर्ष, पण महाराज काळाची अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळी. का? नीती गेली, नीती गेली. आपण लहान असताना आपल्या घराची चावी भीतीच्या कोणाऱ्यात राहत होती, नाही तर संडासच्या डबड्यात. खुशाल आपली आई म्हणायची चावी घरी आहे, सापडायची चावी. आज नीती कुठे आहे? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. आणि काय येईल ते सांगून टाकतो. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. का? सगळी घरं वाहिली निघणार. 1 एकर वाल्याला 2 पोर आहे, 20-20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 आहे, 10 गुंठे, 10 गुंठे वाल्याला 2 आहे, 5 गुंठे. आणि पुरी परपंच एकत्र करीत नाही. 25 वर्षाचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे. शेडगाव मधल्या मुलीचं जर लग्न होईल असलं आणि आश्वीच्या बाजारात जर बाप पाहुण्याला भेटला तर चहा पाच येतात, तेव्हा 50 पैशाला चहा. पण चहा पाजणारा सदा म्हातारा सहज विचारायचा, माझ्या मुलीचं कसं काय चाललंय. 50 पैशात निरोप येत होता 50. तो माणूस चहा पिताना सांगायचा, महाराज बोलू नये पण तुम्ही थोडे चुकले, माणसं जरा विचित्र आहेत. त्या बापाला कळायचं. तो दिवस सुरायच्या आत मुलीच्या घरी जात होता, पण मुलीला अंदाज यायचा माझ्या बापालाही कळलंय. बाप चहा पेत असतानाच मुलगी म्हणायची, तुम्ही कळलंय म्हणून आले ना, जे कळलंय ते मनात ठेवा, एक शब्द इथं बोलायचा नाही, बोलायचं नाही. माझ्या नवऱ्यालाही बोलायचं नाही, माझ्या सासऱ्यालाही बोलायचं नाही. मी मरेल पण तुमची मान खाली होऊ देणार नाही. ही 15 वर्षापूर्वीची मुलगी होती. तो बाप रस्त्याला येऊन झाडाखाली बसून रडायचा, पण तो मुलीबद्दल समाधानी होता. आज 80% पूर्वीच्या आयांचं स्पष्ट म्हणणं आहे, कष्ट करायची नाही. जमलं तर एखादा महिना बघ, सगळ्यांचा अंदाज पाय, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ, पाहुणा टमाटे वाटणं करीन, पण तो वासरं आखडायचे नाही, चिंगड्या निवडायच्या नाही. महिला मंडळ खरं का खोटं? अशा म्हणणाऱ्यांची नावं सांगत मी. आणि तू शेण भरायचं नाही, फक्त खिलाडी ताब्यात ठेव, बाकी काय नाही. त्याला तू येसनच अशी घालायची का तो वळाला तिकडे वळाला. काही माणसांनी बापांच्या पडीत ठुल्यात, पण सासरीचे टमाटे वाट्याला केल्यात. हे कशाचं फळ आहे? त्याचं फळ आहे. हो, म्हणजे 5 वर्षानं जमीन राहणार नाही, 5 वर्षानं डोंगर राहणार नाही, डोंगर राहणार नाही. निमित्त गेली. 5 वर्षानं नोकरी राहणार नाही, नोकरी नाही राहणार. शिक्षलेले झाले जास्त, जागा झाल्या कमी. शिवाय नोकरी करायच्या अटी वेगळ्या आहेत. आता मार्क पाहिजे,
पैसे भरलेच पाहिजे, ज्याने लावलं त्याचाच प्रचार केला पाहिजे. विरोधी पक्षाच्या गाडीत बसला सस्पेंड, तुला बाकीची वळवळ करता येणार नाही. म्हणजे 5 वर्षानं नोकरी नाही. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो हुंडा बंद होईल झाला, आणि मी तेव्हा बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको नाही, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा आणायचं नाही आपण नवरदेव हो. नाही, त्यांनी असेच दिवस काढायचे, पुढे स्टेटस बिटसला फोटो ठेवायचा. बायको नाही झोप आली डबल, बायको रेंज गेली, काहींची रेंज, पैसे देऊन बायको नाही. आणि काहींचे तर रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे त्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. लग्न जमवणारा दलालांनी स्लॅब टाकलेत महाराज. अजून 5 वर्षांनी बायको नाही, जमीन नाही, मग कोण जगेल? लिहून ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि कष्टाची लाज न धरणारा एक माणूस या जगात जगेल, कोणत्याच कष्टाची लाज न धरणारा. पाव विकणं कमीपणा नाहीये, गाडीगार विकणं कमीपणा नाहीये, बापाची विकून गाड्या घेऊन माझ्या मारणं कमीपणा आहे. सायकल पंक्चर काढणं काय कमीपणा आहे? 10 वर्षापूर्वी आपल्या भागात टोटल भंगारवाले सायकल येत होते. आज टोटल भंगारवाल्यांकडे 2 गाड्या आहेत, 2. जास्त माल असलं तर टुनटुन, लहान असली तर मोटरसायकल. पाव खात्यात, वडापाव खात्यात, गाईचं वासरू भरायला बोलवा 7ला हजर. तोंड धुत नाही पण वासरू नेल्याशिवाय राहत नाही. पण एक विशेष सांगा, ते दारू पेत नाही, दारू पेत नाही. तिकट लढी पडलेले पाहिजे तो. कुटुंब आपल्यापेक्षा ताईट आहेत, आपल्यापेक्षा ताईट आहेत. गुंठाभर जमीन नाही, घर टामटूम इथे. घरातल्या प्रत्येक माणसाला मोबाईल आहे, दारापुढे 2 गाड्या आहेत, टीव्ही आहे, कपडे लत्ते टाईट. दिवसभर भंगार गोळा करणार, वासरे गोळा करणार, संध्याकाळी कडक कपडे घालून टाईट. दारू पीत नाहीत. जी माणसं पाटील म्हणून जगतील ती मेलीच. तुम्हाला वाटतं आपल्या गावात काही काही लोक लय श्रीमंत आहेत, त्यांच्या थकबाक्या तुम्हाला माहित नाही. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर थकबाक्या पाहिल्या ना, तर बँकेच्या गेट मध्ये गाडी आत सोडणार श्रीमंत आहे, फक्त मोठ्याच झाकून जात. आणि गरीबाचा वाटा होतो. अजून 5 वर्षानं नोकरी नाही, पण कष्ट करणारा बाकी कधी उपाशी नाही. आज जमीन मालकापेक्षा वाट्यानं करणारी टीची देत. आता सध्या आज 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 250 रुपये रोज. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिची तिला माहिती. तिला म्हणलं आज जल्दी म्हणजे तुझ्या वाग्याला आग लावला. वाग्याला काय मोबाईल आहे तिच्याकडे. नवऱ्याला म्हणते गवत न्यायला आहे, तो मोटरसायकल येतो. ताज्या दुधाचं त्या आधी ती संध्याकाळी. दिवस सुगायच्या आत आपणच तिच्या घरी बिनतोड धुतल्याच. आज काय करता येतं का काय? राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगंदा होता त्याला जमीन खावा का नाही का आपला चालला सभेला. 3:15ला आपला पट्टी 11लाच ग्राउंडवर. पावसाळ्यात मटण्यासाठी अख्खा येळ झाला. टेन्शन मध्ये टिकून येताना प्याला याला. आणि त्याला विचारलं सभा कशी काय झाली? सभेत काय नवीन राहत? सभेला काही नवीन माणसं राहते का? गाडीतलेच उतरायचे पुढे बसवायचे. आणि सभा संपली का तेच परत आणि त्यांचाच बोलणारा राहतो. तरी ते म्हणतात साहेब आज लय फायरी बोलले. पहिल्यापासून तेच म्हणतात. ते पाणी प्रश्न गंभीर आहे. लोकांना काय वाज वाटायला शिजवाणार आहे. माणसं संपली महाराज. अजून 10 वर्षाने तुम्ही नकाशात राहणार नाही. यांना पिढी तर संपलीच आहे. तू कितीला रे? त्याला काय माहिती. 4थीला कोण आहे तुमच्यात? तू 4थीला का? हा डायरेक्ट 4थीला गेला. शाळेतच जायला नाही. 3 वर्ष बंदच होत. आता 4थीला. हा डॉक्टर हा. उभ्या ना माणसं उभ्या ना. महाराज आता मुंबईवाल्यांनी काय का, तुम्ही शहरात येत म्हणून तुम्हाला जाणवलं नाही,
पण ग्रामीणला शिक्षणाचा एवढा खेळ झाला, याच्यापेक्षा वाईट कोणती स्थिती नाही. अक्षरशः गावातली लोक तर पाहतच नाही, त्यांना त्याची काही घेणं नाही, त्यांना काय पाहायचं नाही. अक्षरशः 1.5 महिना पोरं शाळेत गेले 12वीची फक्त. किती? 1.5 महिना 70% मार्क आहे. किती महिन्यात? जर 12 महिने गेले असते ते 140% मार्क असते. आहे का नाही परिस्थिती? आणि 10वीचे पठ्य तर गेलेच नाही, तरी आयुष्य आता हे डायरेक्ट 4थीला राहिले. डायरेक्ट हो नाही, ब नाही, क नाही, कमल भग घर बघ नाही, कमल घर मारून टाक, काहीच नाही, डायरेक्ट 4थी. आता हा पुढं काय होणार? तुमचं काय होईल? हा काय होईल? हा जगणारच नाही तर काय होईल? काय नाही, झाकली पिढ्या संपल्या. मला तुम्हाला मला आनंद झाला. माझी पोरगी 12वी गेली तर माझी बायकोनं तेवढेच आणायचं. बरं झालं बाई, तुझ्या गटात फरक झाला बाई. ती 12वीला गेली म्हणजे आयुष्यातून उठली, तिला येतच नाही ना काही. ती म्हणायची बरं झालं बाई गेली 12वीला, तू पागल झाली बाई, तिला क कळानं ग कळानं ऑनलाईन नोट सापडला, गेली 12वीला. तिला म्हणा भर एखादा पाडा नाही. कितीला येतो? हा 7वीला का? घड्याळाला काटे किती? या तू कितीला आहे रे? 7वीला. घड्याळाला काटे किती? त्यांचा काढू. सैराट मधलं सैराट गाजलेलं गाणं कोण आहे ते? जिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे ती? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या घ्या. आणि यांच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालता. महाराज पिढ्या पार संपल्या. लोक बारीक पाहिला आणि 3 माणसं उदास आहेत. 3 पोरगही शाळेत उदास आहे, पालकही उदास आहे, शिक्षकही उदास आहे. पोराचं डायरेक्ट म्हणणं आहे मला शिकायचं नाही. तुम्हाला यांचे प्रयोग दाखवतो, काहीच उपयोग नाही झाला. हे बऱ्या हे रे उस्कुल्ले, जाऊ दे घरी काढू. त्याला म्हणा जेवाय बसलं या. विठाला आहे नाही तरी गेला जन्म.